मी आता बारामती तालुक्यातील काटेवाडी इथं श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील मेंढ्यांचं पहिलं गोल रिंगण पार पडलं। तुकोबांच्या पालखी रथाला मेंढ्यांनी 3 प्रदक्षिणा मारल्या। हे रिंगण पूर्ण झालं। रिंगण सोहळा पार पडल्यानंतर तुकोबारायांची पालखी इंदापूर तालुक्यातील सणसर या ठिकाणी मुक्कामासाठी मार्गस्थ झाली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवार राखुंडे यांनी। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं मेंढ्यांचं गोल रिंगण आज बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी पार पडलेलं आहे। तुम्हाला ही दृश्य मी या ठिकाणी दाखवतो। बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी आज 3:17 सुमारास हे मेंढ्यांचं पहिलं गोल रिंगण जे आहे ते पार पडलं। मासाळ महानवर देवकाते माने यांचं इतर धनगर समाज बांधवांच्या मेंढ्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी जो आहे रथ आहे त्या रथाला जवळपास 3 प्रदक्षिणा या ठिकाणी घातलेल्या आहेत आणि ते घातल्यानंतर हे रिंगण जे आहे ते पार पडलेलं आहे। खरं तर तुकोबारायांची पालखी जी आहे ते देहूतून निघाल्यानंतर या मेंढ्यांच्या गोल रिंगणाचे वेध जे आहेत ते महाराष्ट्रातील तमाम भक्तांना लागलेले असतात आणि याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं। आज ते रिंगण या ठिकाणी पार पडलेलं आहे। अशी आख्यायिका सांगितली जाते की गेल्या काही वर्षांपूर्वी या परिसरात मेंढ्यांना रोग आला होता आणि त्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू होत होता आणि याच वेळी तुकोबारांचा पालखी सोहळा या ठिकाणाहून जात होता। त्यावेळी काहींनी असं सांगितलं की तुकोबारांच्या रथाला मेंढ्यांचं रिंगण घाला आणि त्यामुळे मग रोगराई मुक्त होईल आणि तुमच्या मेंढ्या वाचतील आणि ती परंपरा तेव्हापासून जी सुरू झाली ती आज तागायत देखील ही परंपरा या ठिकाणी पार पडते आणि अतिशय हरिनामाच्या जयघोषात हे रिंगण जे आहे ते या ठिकाणी पार पडलेलं आहे। देवकाते मासाळ महानवर यांच्या मेंढ्या ज्या आहेत त्या मेंढ्यांनी या ठिकाणी तुकोबारायांच्या पालखी रथाला जवळपास 3 प्रदक्षिणा या ठिकाणी घातल्या आणि त्यानंतर हा नेत्रदीपक सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडला। तुकोबारायांचा पालखी सोहळा बारामतीकरांचा निरोप घेऊन साधारण 1 वाजताच्या सुमारास काटेवाडीमध्ये विश्रांतीसाठी दाखल झाला। त्यानंतर 2 तासाची विश्रांती झाल्यानंतर 2:15 वाजता हा पालखी सोहळा जो आहे तो पुन्हा ज्या ठिकाणी मेंढ्यांचं रिंगण पार पडणार होतं त्या ठिकाणी तुकोबारायांची पालखी आणण्यात आली आणि त्यानंतर हे रिंगण जे आहे ते या ठिकाणी पार पडल्याचं आपण बघत आहोत। साधारणपणे 3:17 आसपास हे रिंगण जे आहे ते या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि हा नेत्रदीपक क्षण जो आहे तो अनेक भक्तांनी या ठिकाणी अनुभवल्याचा आपण पाहत आहोत आणि आता हा तुकोबारायांचा पालखी सोहळा जो आहे तो इंदापूर तालुक्यातील सणसर गावामध्ये मुक्कामासाठी पुढे मार्गस्थ होणार आहे। देवा राखुंडे, NDTV मराठी, काटेवाडी, बारामती।